केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे असा नेता ज्यांना आपण हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो, ज्यांच्या कामाची पावती खुद्द विरोधी पक्षातील नेतेही सभागृहात जाहीरपणे देतात. तेच नितीन गडकरी अचानक नागपुरात एका कार्यक्रमात म्हणतात की मी आता पूर्वीसारखं जास्त काम करू शकत नाही. जेव्हा शक्य होतं तेव्हा मी केलं, आता माझा सहभाग कमी झाला आहे, त्यामुळे आता नवीन पिढीकडे जबाबदारी सोपवली पाहिजे. बस हे एक वाक्य समोर आलं आणि देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय सुरू झाला. मीडियापासून ते सोशल मीडियापर्यंत एकच सवाल उपस्थित होऊ लागले की नितीन गडकरी राजकारणात खरोखरच थकले आहेत का, निवृत्तीकडे वळतायत का, की ते निवृत्तीचे संकेत देत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे की त्यांच्यावरचा दिल्लीतून कुठला तरी छुपा पद्धतीचा राजकीय दबाव आणला जातोय? नेमका नितीन गडकरी राजकारणात नक्की कोणामुळे थकले आहेत? ज्यांच्यावर निवृत्तीसाठी दिल्लीतील एका बड्या नेत्याचा दबाव आहे का? आणि तेच सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा. 23 ऑगस्ट रोजी नागपूरच्या कटोलात एकलव्य एकल विद्यालयाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. ही संस्था गडकरींनी स्थापन केलेल्या लक्ष्मणराव मानकर स्मृती ट्रस्ट अंतर्गत चालते. तिथे बोलताना 69 वर्षाचे गडकरी जुन्या आठवणींमध्ये रमले. ते म्हणाले की मी गेल्या 30-40 वर्षापासून सार्वजनिक आयुष्यात सतत काम करतोय. अनेक चढ उतार पाहिले, पण खूप पुरस्कार देखील मिळाले. पण आता माझी काम करण्याची क्षमता पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. कोरोना नंतर माझं आयुष्य अख्खं बदललंय. मी दररोज सकाळी 2.5 तास योग आणि प्राणायाम देखील करतो. पद आणि प्रतिष्ठा काही कामाची नाहीये जर आरोग्य चांगलं नसेल. त्यांनी पुढे जोडलं की त्यामुळे आता सार्वजनिक कामांची सूत्र नव्या पिढीकडे सोपवली पाहिजेत. बस हे शब्द बाहेर पडले आणि मीडियामध्ये बातम्यांचा पाऊस पडायला सुरू झाला. गडकरींचा राजकारणातला रामराम, भाजपामध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत. आणि मग हे सगळे वाद वाढताच नितीन गडकरीच्या दिल्लीतील कार्यालयातल्या रात्रीतून एक पत्रक काढावं लागलं आणि स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं की कार्यालयाने सांगितलंय गडकरींच्या वक्तव्याचा राजकारणाशी किंवा त्यांच्या मंत्रिपदाशी काही संबंध नाही. ते केवळ मानकर ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांबद्दल बोलत होते. मीडियाने त्यांच्या विधानाचा चुकीचा राजकीय अर्थ काढलाय. पण राजकीय विश्लेषकांच्या मते धूर निघतो तर आग कुठेतरी लागलेलीच असते. आणि असं का म्हटलं जातंय? कारण गेल्या काही वर्षात भाजपच्या अंतर्गत राजकारणात घडलेल्या 5 महत्वाच्या घटना या संशयाला खतपाणी घालत आहेत. गडकरींच्या या विधानाला राजकीय तज्ञ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दिल्लीतील वाढत्या प्रभावाशी आणि रणनीतीशी जोडून पाहतायत. काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या पार्लमेंटरी बोर्डातून नितीन गडकरींना अचानक बाहेर काढण्यात आलं होतं. पक्षाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या नेत्याला अशा प्रकारे बोर्डातूनच बाहेर काढणं किंवा हटवणं हा गडकरींसाठी मोठा राजकीय धक्का मानला गेला. 2014 मध्ये गडकरींकडे रस्ते वाहतूक, महामार्ग, जलसंपदा आणि सूक्ष्म व लघु माध्यम उद्योग म्हणजेच MSME अशी महत्वाची खाती होती. परंतु 2019 आणि 2024च्या मंत्रिमंडळात त्यांची इतर सगळी खाती काढून टाकून त्यांना फक्त आणि फक्त रस्ते आणि महामार्ग पुरतं मर्यादित ठेवण्यात आलं. भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या वेळेस 75 वर्षानंतर निवृत्तीचा अलिखित नियम लागू करण्यात आला होता. गडकरी 69 वर्षाचे झाले आहेत. दिल्लीत अशी चर्चा आहे की नव्या पिढीला पुढे आणण्यासाठी केंद्रीय नेतृत्व हळूहळू जुन्या निष्ठावंत नेत्यांना मार्ग मोकळा करायला सांगत आहे. गडकरी हे आपल्या दिलखुलास आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांनी संसदेत किंवा अनेक कार्यक्रमात नाव न घेता स्वपक्षीय नेतृत्वावरही अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली आहे. काम न करणाऱ्यांना बाजूला करा आणि राजकारण हे समाजापेक्षा सत्ताकारणाचं साधन बनलंय, अशी त्यांची विधानं दिल्लीतील हायकमांडला फारशी आवडत नव्हती. गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत लाडके नेते मानले जातात. जेव्हा जेव्हा दिल्लीत मोदी शहा यांच्याशी गडकरींचे तणावाचे संबंध आले तेव्हा नागपूरने म्हणजेच संघाने गडकरींची पाठराखण केली. परंतु आता संघही संघटन पातळीवर तरुण पिढीला पुढे आणू इच्छितोय. त्यामुळे गडकरी स्वतःहून माघार घेत आहेत की त्यांच्यावर तसा दबाव बनवला जातोय, हा मोठा प्रश्न आहे. मंडळी, आज जरी E20 मुळे असो किंवा अन्य काही गोष्टींमुळे गडकरींना टार्गेट केलं जातंय, पण हे मात्र आपण विसरू शकत नाही की नितीन गडकरी हे केवळ एक मंत्री नाहीत, तर ते महामार्गाच्या क्रांतीचे जनक आहेत.
त्यांनी महाराष्ट्रात पीडब्ल्यूडी मंत्री असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनवला आणि केंद्रीय मंत्री म्हणून देशाचा चेहराच बदलला. आज जरी त्यांच्या कार्यालयाने ते वक्तव्य केवळ ट्रस्ट पुरतं मर्यादित आहे असं स्पष्ट केलं असलं तरी गडकरींसारखा धडाडीचा नेता जेव्हा व्यासपीठावरून मी आता जास्त काम करू शकत नाही असं म्हणतो तेव्हा त्यामागे वाढतं वय आणि थकवा आहे की दिल्लीच्या राजकारणातील अंतर्गत कटशह. तुम्हाला काय वाटतंय? नितीन गडकरींवर खरंच निवृत्तीचा किंवा बाजूला होण्याचा काही राजकीय दबाव आहे का की ते स्वतःहूनच तरुण पिढीला संधी देऊ इच्छित आहेत? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.